एकदा कोणीतरी पुण्यातील एका प्रख्यात वकिलाला विचारले, तुम्ही मला महाभारत आणि रामायण यातला फरक सांगू शकाल का? तुम्ही मला महाभारत आणि रामायणातील फरक सांगू शकाल का? त्या पुणेरी प्रख्यात वकिलाने वकिली भाषेत एकदम कडक उत्तर दिले, महाभारतामध्ये जमिनीबद्दल वाद होता म्हणजे ती सिव्हिल केस होती आणि रामायणामध्ये अपहरणाची केस होती म्हणून ती क्रिमिनल केस होती. आणि मग यानंतर खास पुणेकर एका साहित्यिकाला हाच प्रश्न विचारला गेला, साहित्यिक महोदय, मला आपण सांगा की महाभारत आणि रामायणामधील काय फरक आहे? तो साहित्यिक देखील पुणेकरच. त्या साहित्यिकाने खास पुणेरी भाषेत, पुणेरी शैलीत मार्मिक उत्तर दिले. ते असे, हरणाचं वस्त्र बनवण्यावरून जे झालं ते रामायण. हरणाचं वस्त्र बनवण्यावरून जे झालं ते रामायण आणि वस्त्राचं हरण करण्यावरून जे झालं ते महाभारत आणि वस्त्राचं हरण करण्यावरून झालं ते महाभारत. एकदा कोणीतरी पुण्यातील एका प्रख्यात वकिलाला विचारले, तुम्ही मला महाभारत आणि रामायण यातला फरक सांगू शकाल का? तुम्ही मला महाभारत आणि रामायणातील फरक सांगू शकाल का? त्या पुणेरी प्रख्यात वकिलाने वकिली भाषेत एकदम कडक उत्तर दिले, महाभारतामध्ये जमिनीबद्दल वाद होता म्हणजे ती सिव्हिल केस होती आणि रामायणामध्ये अपहरणाची केस होती म्हणून ती क्रिमिनल केस होती. आणि मग यानंतर खास पुणेकर एका साहित्यिकाला हाच प्रश्न विचारला गेला, साहित्यिक महोदय, मला आपण सांगा की महाभारत आणि रामायणामधील काय फरक आहे? तो साहित्यिक देखील पुणेकरच. त्या साहित्यिकाने खास पुणेरी भाषेत, पुणेरी शैलीत मार्मिक उत्तर दिले. ते असे, हरणाचं वस्त्र बनवण्यावरून जे झालं ते रामायण. हरणाचं वस्त्र बनवण्यावरून जे झालं ते रामायण आणि वस्त्राचं हरण करण्यावरून जे झालं ते महाभारत आणि वस्त्राचं हरण करण्यावरून झालं ते महाभारत.